हॅलो पब्लिक, कसं आहे तुम्ही आपल्या छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये. सकाळ सकाळी उठल्यानंतर तर आपल्याला फक्त बैलांचंच तोंड वगैरे बघावं लागतं. बघू शकता इकडं आपल्या बैल वगैरे चरू राहिले. हा जो आहे तो आपला रंग्या आहे आणि तो तिकडचा जो आहे तो सोन्या आहे. सोन्यालाही शान आहे, तो नुसता फक्त फिरतच राहतो इकडून तिकडून. त्याला नीट एक जागानी चरता नाही येत, काही नाही. आमच्या गावाकडचं वातावरण तुम्ही बघू शकता, एकदम हिरवगार असं. पाय आपले ओले झालेत पाण्याने, एकदम फोपरले आहेत. काय करावं, पाण्याचा पाय असंच होता. आपला जुना फोन OnePlus, खूप दिवस झाले याला घेऊन, आता जवळजवळ 2 वर्ष झाले. आपल्या गावाचं दर्शन तर डेली होतं. आपण एवढं काही लांब नाही, जवळच आहे. 2-3 मिनटं लागतं फक्त आपल्या घरापासून इकडं. मित्रांनो, तुम्हाला मी आदर दाखवतो. म्हणजे आमच्या इकडे त्याला भात, म्हणजे भात बोलताना जे आपण खातो ते. तर हे मित्रांनो आदर आहे, भात जे उंगलेलं आहे. बघू शकता इकडं अशा प्रकारे आमच्या इकडं लावले जातं. भुजणी करावी लागते आमच्या इकडं. म्हणजे उन्हाळ्यात जेव्हा पाऊस पडायच्या आधी आपले जे झाडं राहतात त्यांचं पालं ते जाळलं जातं आणि याच्यावर भात पेरलं जातं. शहरात आणि गावाकडं खूप फरक आहे. गावाकडलं वातावरण एकदम छान आणि सुशील राहतं, शरीरासाठी एकदम चांगलं. शहराकडे एवढं काही खास वातावरण राहत नाही. आपल्या गावाकडे जेवढं चांगलं तेवढं शहराकडे नाही राहत. मित्रांनो, हा आपला नवीन नाही, नवीनच आहे. पहिल्यांदा स्टार्टिंग केलं. एवढं काय आपल्याला एक्सपिरियन्स नाही ब्लॉगिंगचा वगैरे, पण मग हळूहळू करतो. थोडंफार सपोर्ट करा मित्रांनो. तुमच्या एक लाईकमुळं आयुष्य बदलू शकतं. आपले बैल काही जास्त लांब नाही चारायला नाही लागत, जवळच झापापासून हे आपलं घर आहे. घरापासून एवढं हे जे हिरवं दिसतं बरडा वगैरे, तिकडं गवत वगैरे उंगलं आहे. इकडं मस्त हिरवगार, फक्त जास्त लांब नाही. एकदम सोडले का जागत चारायचे बास. हे जे तुम्ही बघता, हे जे पिवळं बाळदन आणि हे लावलं आहे ढवळं बाळदन, हे तणस आहे त्यांना खाण्यासाठी. म्हणजे आपले भाताचं जे उरेल राहतं त्याला तणस म्हणतात. आंगर सोडून तर ते बांधल्यावर त्यांना फक्त हे नेऊन घालावं लागतं. पाऊस काही आल्यावरती, पाऊस नसल्यावर मग चारावं लागतं बैला आपल्याला. हे याला म्हणता आऊत. जे बैल याला दोन्ही साईडने झुपावं लागतं. इकडनं एक बैल, इकडनं एक बैल, हे दोन्ही खांद्यांसाठी राहते. हे जे नांगर, जसं ट्रॅक्टरचं राहतं नांगर, तसं आमच्याकडं गावाकडचं हे आवताचं नांगर राहतं. याने आमच्याकडे वाहलं जातं. मित्रांनो, ब्लॉग आवडल्यास नक्की सबस्क्राईब, शेअर करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा. धन्यवाद, थँक्यू.